Focus on the breathing. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. Please open your eyes. ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. धेणे घेणे सुखची परी. हो देई या जगा. घेणे देणे सुखची वरी. हो देई या जगा. तू आपुलेनी स्नेह पल्लवे. माते पांघुर विशील सदैवे. तरी आताची हे आघवे. निरमीन माये. आपण सत्वरजतम अध्याय आपला 14वा चाललाय. सत्वरजतम गुणांविषयी आपण ऐकतोय. जर तम आणि रज कमी असेल आणि सत्वाची उन्नती असेल तर कशी असतात त्याची लक्षणं. आणि जर रज सत्व आणि तम कमी असेल आणि रज उन्नत असेल तर कशी असतात. आणि सत्व रज जर कमी असेल आणि तमाचा प्रिडॉमिनन्स जास्त असेल तर कसं असेल हे आपण काल पाहिलं. आणि कृष्णाने सांगितलं की हे जर तिन्ही ज्याच्यावर गुण इम्पॅक्ट करत नाहीये त्याला त्रिगुणातीत असं म्हणू शकतो. तर आता अर्जुन प्रश्न विचारतो. तेणे तोषे वीरपुसे. अर्जुन जो तोषलाय जो सॅटिस्फाईड आहे तो विचारतोय. जो कोणी चिन्ही दो दिसे. जया माझी वसे ऐसा बोधू. जो कोणी आहे ज्याच्यामध्ये आता तू जे सांगितलं गुणातीत आहे त्याची चिन्ह कसा असतो तो हे मला जरा जाणायचंय. तो निर्गुण काय आचरे. तो जो निर्गुणी आहे तो काय आचरतो. तो कसा त्याचं बिहेवियर कसं असतं. कैसे निगुण निस्तरे. तो गुण कसं निस्तरतो तो गुणातीत. हे सांगिजे मोहरे कृपेचे नी. तू मला सांग प्लीज कृपा करून. तया अर्जुनाची या प्रश्ना.
तो षड्गुणांचा राणा, परिहारू आकर्णा, बोल तू असे. तर अर्जुनाच्या ह्या प्रश्नाला षड्गुणांचा राणा, जो राजा आहे सगळ्या गुणांचा आणि जो माहेरघर आहे कृपेचा, तो असं काय बोलतोय ते ऐकूया. म्हणे पार्था तुझी नवाई, हे ये तुलेची पुससी काई, ते नामाची तया पाही, साचे लाटिके. गुणातीत जया नावे, तो गुणाधीन नव्हे तरी नव्हे, ना होय तरी नागवे. गुणाय या. अरे पार्था, आश्चर्य आहे, तू हे मला विचारतोयस, पण हे जे नाव आहे ना, नाव हे चुकीचं आहे. गुणातीत हे नाव आहे आणि तो गुणाधीन कसा नसतो हे कसं कसं तू विचारतो, हा प्रश्नच चुकीचा आहे. गुणातीत असलं तो गुणाच्या अधीन कसा असणार? त्याला गुणांचा काय संबंध? तू असं कसं विचारतोस? गुणातीत, गुणांचा काय संबंधच नाही ना. परी अधीन का नागवे, हेची कैसेनी जाणावे, गुणाची आखरवे, माझी असता. तो गुणांच्या अधीन आहे का तो गुणांच्या पलीकडे, हे कसं ओळखायचं हे तू विचार मला. तो गुणातीत कशी गुण निस्तरतो हे नको विचारू. तो गुणांच्या अधीन, गुणातीत म्हणजेच गुणांच्या अधीन नाहीये. सो दॅट्स जस्ट अ रॉंग क्वेश्चन. गुणाच्या अधीन कोण आहे आणि गुणाच्या अतीत कोण आहे हा प्रश्न विचारतो मला. माझी असता हा संदेह जरी वाहसी, तरी सुख पुसोलाहासी, परी साता तयासी रूप करू. तर जरी तुला हा संशय आहे त्याचं मी स्पष्टीकरण करतो. ठीक. श्री भगवान उवाच. आता श्रीकृष्णाचे श्लोक आहे त्याच्या होऊया. तरी रजाचे माझे, देही कर्माचे आणोजे, प्रवृत्ती जे घेईजे वेटाळूनी, तैमीची का कर्मठ, ऐसा नये श्रीमाठ, दरिद्र लिये बुद्धी वीट, तोही नाही. जर जो गुणातीत व्यक्ती आहे त्याच्याकडे जर रज जास्ती आहे, रजाचेनी माझे, गुणातीत व्यक्तीची जी प्रकृती आहे त्याच्यामध्ये सत्व रजतम असतात, राईट. तर त्याच्यामध्ये जर रज जास्ती असेल त्या गुणातीत व्यक्तीच्या देहामध्ये, तर देही कर्माचे आणोजे, प्रवृत्ती जे घेजे वेटाळुनी, तो खूप कर्म करतो. तै मीची का कर्मठ, पण मीच कर्मठ आहे, मी खूप कर्म करतो. ऐसे नये श्रीमाठ, त्याला त्याचा गर्व नसतो की मी खूप काम करतोय, असं करतोय तसं करतोय. दरिद्री लिये बुद्धी वीट, तोही नाही. पण त्यांनी काही काम केलं नाही तरी त्याला काही वीट वाटत नाही. केलं तर खूप करतो आणि केलं खूप करतो, त्याला गर्व नाही, नाही केलं तर अजिबात करतही नाही आणि त्याला काय वाटतही नाही. अथवा सत्वेची अधिके, आणि जर सत्व जास्ती असेल, हे बघा गुणातीत व्यक्ती आहे त्याच्या शरीरात सत्व अधिकही असू शकतं किंवा रजही अधिक असू शकतं किंवा तमही अधिक असू शकतं. असं नाही की गुणातीत एक म्हणजे त्याच्या शरीरात सत्वच अधिक असतं नेहमी, नाही. नॉट नेसेसरी बेस्ड ऑन दिस डिस्क्रिप्शन. अथवा सत्वेची अधिके, जे सर्वेंद्रिय ज्ञान फाके, तै सुविद्यता तोखे, उभजेही ना. का वाढलेनी. अथवा सत्वेची अधिके, जै सर्वेंद्रिय ज्ञान फाके, तै सुविद्यता तोखे, उभजेही ना. सत्वाच्या मुळे
सर्वेंद्रियांमध्ये ज्ञान फाकलेलं असतं. ती सुविद्या, त्या सुविद्येने त्याला गर्व नसतो आणि त्याला त्याच्या अंगात जरी सत्व नसेल, जो गुणातीत आहे त्याच्या अंगात जरी सत्वचा आधिक्य नसेल आणि त्यांनी शास्त्र वगैरे वाचलेलं नाही, त्याला कळतं की त्याला एवढं ज्ञान आहे, तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही होत त्याचा. To understand, because there is no competition. He's very contented. It's very it's a state that is very difficult to comprehend. So it's very important to know. का वाढले नीतमे, आता तम जर जास्ती असेल, कोणाच्या शरीराची गोष्ट करतात हे? गुणातीताच्या. का वाढले नीतमे, न गिळजेची मोह भ्रमे, तै अज्ञानत्व न श्रमे, घेणे ही नाही. जर तम जास्ती असेल तरी तो काय मोहानी भ्रमानी गिळला जात नाही आणि अज्ञानाने तो श्रम एकसारखा अज्ञानाने श्रम नाही करत. घेणे ही नाही. पै मोहाच्या अवसरी ज्ञानाची चाड न धरी, ज्ञाने कर्मे नादरी, होता न दुःखी. सायं प्रात मध्यान्ना, यातीही काळाचा गणना, नाही जेवी तपना तैसा असे. तसं तो ज्ञान पाहिजे असा काही आग्रह धरत नाही. म्हणजे ज्ञान म्हणजे आता मला हे वाचलं पाहिजे, मी आता नंतर लेक्चरच दिले पाहिजे, आता मला मी ज्ञानी झालोय, गुणातीत झालोय म्हणून असं त्याला काही कंपल्शन नसतं. आणि नाही त्याला शास्त्रज्ञान झालं वगैरे तरी त्याला काही दुःख नाही वाटत त्याचं. सायं प्रात मध्यान्ह या तिन्ही वेळींचा काळांची गणना, नाही जेवी तपना तैसा असे. सकाळ झाले का दुपार झाले का रात्र झाली आहे का संध्याकाळ झाले, या तिन्ही काळांची गणना नसते तपनाला, भास्कराला. तसा असतो तो. तिन्ही गुणांमध्ये काय होतंय त्याला काही नाही. नॉट पर्टर्ब्ड बाय इट. तया वेगळाची काय प्रकाशे, ज्ञानित्वया असे काय जळार्णव पावसे साजा होय. त्याला काय सत्वगुणांनी अजून काय ज्ञानाने काय वेगळा प्रकाश मिळणार आहे का? नाही, बिकॉज यू ऑलरेडी हॅज दॅट. जसं पावसाने काय समुद्राला फरक नाही पडत तसं. ना प्रवर्तलेनी कर्मे कर्मठत्वतया कागमे, सांगे हिमवतु हिमे कापी काय. का त्यांनी खूप कर्म केलेत म्हणून तो कर्मठ होतो आणि मग त्यांनी बिकम्स कंपेल्ड वगैरे असं काय आहे का? नाही. सांग, जो हिमालय आहे त्याला काय हिमानी स्नोनी काय थंडी वाजते का? नाही ना. ना तरी मोह आलिया, काही पा ज्ञानामुखी जेल तया, महा आगीत उन्हाळे या जाळवत असे. नाहीतर जर मोह आला तर त्याला ज्ञानाने तो नष्ट करायचा वगैरे असं काय असतं का? नाही. त्याला जसं उन्हाळ्यात अग्नीला काही गरम होत नाही तसं. He does basically, he's giving different examples that it does not really affect what his nature of body is. Externally it can appear, but internally it actually doesn't make any difference to him or her in that body. तैसे गुण अगुणाकार्य हे, आघवेची आपण आहे, म्हणून एकेका नोहे तडातोडी. म्हणून हे गुण आणि अगुण हे कार्य, गुणागुणाकार्य गुणागुणेषु वर्तन्ते. आघवेची आपण आहे, सगळेच आपण आहोत. म्हणून एकैका नोहे तडातोडी. म्हणजे त्याच्यात काय कंपॅरिझन किंवा कॉम्पिटिशन नसतं. एवढे गा प्रतीती ता देहा आलासे वस्ती, वाटे जाता गुंती माझी जैसा, तो जिणता न हारवी.
तैसा गुण नव्हे ना करवी, जैसे का श्रोणवी संग्रामीचा. जसं एखाद्या अ, एक कोणीतरी चाललाय वाटेत आणि त्याला आता दुसरं ऑप्शन नाही म्हणून एका धर्मशाळेत थांबायचंय त्याला फॉर टाईम बिंग. वाटेतनं चाललाय, रात्र झाली आहे. म्हणून तो कसा धर्मशाळेत राहतो आणि मग पुढे जातो. त्या धर्मशाळेत एक्झॅक्टली कसे व्यवहार चालले आहेत, काय आहे ते धर्म, त्याने त्याला फरक नाही पडत. ही इज जस्ट देअर फॉर टेम्पररी. तसा तो त्या देहात असतो. हं. किंवा एक खूप छान लिहिलंय. तो जिणताना हारवी, तैसा गुणे नवे ना करवी, जैसा का श्रोणवी संग्रामीचा. किंवा अ, जे जी भूमी आहे, ज्याच्यावर वॉर होतं, त्याच्यात कोण जिंकतं, कोण हरतं, त्याने काही फरक नाही पडत त्याला. कोणाला? भूमीला. इट इज लाइक अ विटनेस. का शरीरातील प्राणू, घरी अतिथ्याचा ब्राह्मणू, नाना चोराट्याचा स्थाणू, उदासू जैसा. तसा शरीरातलं प्राण जो आहे, हं, आणि किंवा जो ब्राह्मण येतो घरी जेवायला, तो किंवा एक चव्हाट, म्हणजे स्क्वेअरमध्ये जो एक खांब आहे, पोल, लाईट पोल. त्याने काय येतंय जातंय कोण, त्याने काही फरक नाही पडत. जसा ब्राह्मण येईल, घरात जेवून जाईल. ही डझंट केअर की तुमच्या घरात भांडण चाललेत का, हे चाललंय का ते चाललंय. जेवायला बोलवलं, तुम्ही जेवायला दिले, तो खाऊन जाईल. बेसिकली ही इज नॉट अटॅच्ड, इन अदर वर्ड्स. आणि गुणाचा यवा-जवा, ढले चळेना पांडवा, मृगजळाचा हेलावा मेरू जैसा. या गुणांचा यवा-जवा, येणं-जाणं. कारण हे तिन्ही गुण असतात आपल्यात, सत्व, रज, तम. रात्री काय होतं? जर तम नसेल ना, तर इन्सोम्निया होईल. रज असतं खूप. माइंड इज ॲक्टिव्ह. दॅट इज रजत्व. बाहेर नसेल एकदम माणूस शांत, पण जर माइंड ॲक्टिव्ह आहे, म्हणजे रजत्व आहे. खूप. राइट? किंवा दॅट पर्सन इज ॲट व्हेरी मच पीस. सत्व आहे. अवेअर, सेन्सिटिव्ह आहे. सत्व आहे. डिस्टर्बन्स आहे. चंचलता आहे. रज आहे. झोप येते खूप. काही सुचत नाहीये. बघतोय तरी कळत नाहीये. तम आहे. तिन्ही गुण नेसेसरी आहेत. सतत सत्वात राहिलं, तर झोपच नाही लागली फॉर एक्झाम्पल, देन इट विल बी अ प्रॉब्लेम. त्या शरीर चालण्यासाठी तिन्ही गुणांचा समतोल लागतो. राइट? तर पण कुठल्यातरी गुणाचं आधिक्य असणं त्या पर्सनॅलिटीची, त्या बॉडीचा हॉलमार्क असणार. काही जणांना सत्व जास्ती असेल, काही जणांना तमच जास्ती असेल, काही जणांना रज जास्ती असेल. त्याप्रमाणे आपण बोलूया, अरे हा राजसिक आहे किंवा हा तामसिक आहे किंवा हा सात्विक आहे. त्याच्या बाहेरच्या ॲक्शन्सनी, त्याच्या चॉईसेसनी आपण इन्फर करू शकतो. राइट? तर पण ह्याचं काय होतं ना, येणं-जाणं, कधी गुण येतात. येत जात असतात ते शरीरात. त्याच्याप्रमाणे तो ॲक्ट करत असतो ना. तर त्याने काही फरक नाही पडत. सांगा, मृगजळाचा हेलावा मेरू पर्वताला काय फरक पडणार आहे? हे खरं जळ पण नाही, मृगजळ असं सांगतात ते. हं. हे बहुत काय बोलिजे, व्योमवारेनी न वचिजे, का सूर्य ना गिळिजे अंधकारे. आता अजून काय बोलू मी? अ, हे आकाश आहे, हे काय वाऱ्याने काय गिळलं जाणार आहे का? किंवा अंधार काय सूर्याला गिळणार आहे का? तसं. ही गुणं काय ह्या गुणातीताला काय टच करणार आहेत का? नाही. स्वप्न का जिया परी, जगताया ते नसी तरी. जसं स्वप्न जे असतं, ते जागृत जो असतो त्याला काही, इट डझंट इम्पॅक्ट हिम. गुणी तैसा अवधारी, न बांधिजे तो. गुणी तसा ऐक रे, बांधत नाही. गुणा किरणा तुडे, परी दुरिणी जै पाहे कोडे. ते गुणा दोष साई खडे, सभ्यू जैसा. तो कसा असतो? अ,
गुणाकीर नातुडे परी दुरुनी जै पाहे कोडे. तो जसं दुरून ही इज विटनेसिंग व्हॉट एव्हर इज हॅपनिंग. जसा कठपुतलीचा खेळ चालला आणि सज्जन माणूस फक्त लांबून बघतो आणि मग निघून जातो, तसा ही जस्ट वॉचिंग दिस गुणास प्लेइंग, विटनेस. सत्कर्मे सात्विकी रजते रजो विषयकी तम मोहादिकी वर्तत असे. सत्कर्मे सात्विकी, रजकर्म रजो विषयकी आणि मोहादिक वगैरे म्हणजे तमा वर्तत असे. तमा, these are the hallmarks or indications of that particular गुणास. परिसतयाची आगा सत्ता होती गुणक्रिय समस्ता. हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी. पण हे गुणांची क्रिया आहे. हे जे ऍट्रिब्यूट्स आहे कसे वागतात हे गुणांमुळे. इट इज नॉट दॅट आत्मस्वरूप, इट इज गुणांची क्रिया आहे. ओके, देयर इज नो डुअरशिप ऑफ इट टू द गुणातीत. समुद्रची भरती सोमकांतीची पाझरती कुमुदे विकसती चंद्रुतोगा उगा. कारण जेव्हा सूर्य येतो तेव्हा समुद्र भरतात, फुलं विकसतात, चंद्र येतो. का वाराची वाजे विजे गगन निश्चळ असिजे. पण ऍक्च्युली सूर्याला काही फरक नाही पडत. जस्ट बाय हिज प्रेझेन्स बाकीचे ते सगळे गुण जे करतात ते करतात स्वतःहून. जसा जो वारा जो आहे तो गगनाला काही टच नाही करू शकत. तैसा गुणाची गजबजे डोले नाजो. जसा वारा खूप व्हायला, टॉर्नेडो आलं, सायक्लोन आलं तरी गगनाला, स्कायला काहीही फरक नाही पडत. तसा गुणांचा गजबजा असतो, तशी त्यांनी तो डोलत नाही. कोण? आत्मस्वरूप गुणातीत परब्रह्म आपण. अर्जुना येणे लक्षणे तो गुणातीतू जाणणे. परिसा आता आचरणे तयाची जी. हे मी तुला जे लक्षणं सांगितली आता, ही रिमेन्स अनपर्टर्ब्ड, ही गुणातीताची होती. ओके, कसा त्याला गुणांनी, मी तुला वाटेल की अरे हा खूप काम करतोय, खूप काम करतोय, याचा अर्थ असा नाही की तो गुणातीत नाहीये. खूप काम करतोय पण त्याला कोणी बोलत नाही, अरे तू किती काम करतो, काय करतो, ही इज स्टील ओके. किंवा एक दिवशी तो 1 वर्ष खूप काम करतो आणि 2 वर्ष काहीच काम करत नाही, तरी ही इज ओके. It doesn't bother him, and I'm using the word him as not as a gender, indicating of that Atmaswarupa Gunathita. It doesn't matter, it's him or her. Right? Is indicating. पण आता त्याच्या आचारचं बिहेवियर कसं असतं ते सांगतो. परिसा आता आचारणे तयाची जी. तयाची म्हणजे कोण? गुणातीत आहे त्याची. तरी वस्त्रासी पाठी पोठी नाही सुता वाचुनी किरीटी. ऐसे सुये दिखी चराचर मद्रुपे. अरे जो वस्त्र असतो पाठी किंवा पुढे, त्याला सुता वाचून काही दुसरं नसतं. किरीटी अर्जुना, अरे मुकुटधारी अर्जुना, तसंच हा जो असतो गुणाती तो सगळीकडे मलाच बघतो. मद्रूपे, माझ्याच रूपाला बघतो. म्हणून सुख दुःखा सरिसे कांटोळे आचरे ऐसे. रिपुभक्ता जैसे हरीचे देणे. त्यामुळे तो सुखदुःखामध्ये अगदी सारखा वागतो. आणि जसा एखादा भक्त असेल किंवा एखादा रिपू असेल, शत्रू असेल, त्याला कसा हरी देतो, जसं त्याचं कर्म असतं तसा तो देत, तसं ही बेसिकली सम असतो. ही डझंट जज, ही गिव्स व्हॉट दे डिझर्व. एरवी तरी सहजे सुख दुःख त्याची सेविजे. देह जळी होईजे मासोळी जाई. सुख दुःख जे येईल तो तसं तसं भोगत असतो. जसं पाण्यामध्ये मासोळी जे जे येईल ते ते त्या तशा तशा पाण्यामध्ये राहत असते. आता ते तव तेणे सांडिले आहे स्वस्वरूपेसीची मांडिले.
सस्याती निवडिले बीज जैसे. अरे आता ते ते तव तेने सांडिले, ते बाकीचे जे होते गुणांचे ते त्यांनी सगळं सोडलंय, गुणांचा इफेक्ट, आणि स्वस्वरूपात तो एस्टॅब्लिश झालाय. सस्याती निवडिले बीज जैसे. जसं सस्य म्हणजे जसं जे भाताचे लोंबे असतात त्याच्यातनं फक्त जसा भात बीज आपण निवडतो तसं, म्हणजे स्वरूप स्वतःचं. ही जस्ट सेपरेट्स हिम फ्रॉम दी हस्क इन दॅट सेन्स. का भोग जांडुनी गांग रिगोनी समुद्राचे अंग निस्तरली लगबग. खळाळाची जी गंगा आहे तिचा ओघ ती सांडते, तिची खळखळ वगैरे सांडते जेव्हा ती समुद्रात शिरते, शांत होते. राईट. निस्तरली लगबग खळखळाची, तेवी आपण पाची जया. वस्ती झाली गा धनंजया, तया देही आपसया. सुख दुःख तैसा, सुख तैसा दुःख. तसंच परत तेच. तर अरे एकदा धनंजया त्याला कळलं स्वस्वरूपात, मग तो सुख आणि दुःख त्याला सेमच असतं. रात्री तैसे पाहले, हे धारणा जेवी एक झाले. आत्मा रामू देही आतले, द्वंद्व तैसे. पै निद्रा पै निद्रिताचेनी अंग अंगेशी. सापू तैशी उर्वशी, तेवी स्वस्वरूपस्था सरशी. तेही द्वंद्वे म्हणून तयाच्या ठाई. शेणा सोनया विशेष नाही, रत्ना गुंडे या काही. नेणजे भेदू. त्याला द्वंद्व नसतो, कॉन्फ्लिक्ट नसतं त्याच्या मनात. पै निद्रा कसं असतं, म्हणजे सुख किंवा दुःख आलं किंवा काही जर आलं, कारण त्याचा आत्माराम म्हणजे स्वस्वरूपात तो एस्टॅब्लिश्ड असतो. म्हणजे कसं, जर कोणी झोपलंय त्याच्या बाजूला साप आला किंवा उर्वशी आली तरी काही फरक नाही ना पडत त्याला, बिकॉज ही इज नॉट अटॅच्ड. ही इज नॉट, आय डोंट वॉन्ट टू यूज द अवेअर वर्ड, बिकॉज in this example what he means to say, there is no value. How for a sleeping person there is no value for the say snake or Urvashi, the damsel of heavens. तसं तेवी स्वरूपस्था सरिसी, देहे देही द्वंद्वे. तसं त्याच्या स्वरूपात असला तो की हे वेगवेगळी द्वंद्व असतात सत्वरजतमाची, ती त्याला टच होत नाही. म्हणून तयाच्या ठाई, म्हणून त्याला शेणा सोनया विशेष नाही. शेण असलं किंवा सोनं असलं तर त्याला काही डिफरन्स नाही वाटत. रत्ना गुडे या काही, नेणिजे भेदू. रत्न असतील, शेण असेल, सोनं असेल तरी काही भेद त्याला वाटत नाही, सगळं सेमच वाटतं. घरा ये वापा स्वर्ग, कावरी पोडा वाघ. परी आत्मबुद्धीसी भंग कदा नव्हे. त्याच्या घरी स्वर्ग आला किंवा वाघ आला तरी त्याला काही फरक नाही पडत, ही सेम. आत्मबुद्धीसी नाही पडत भंग. निवटले ना उपवडे, जळीनले न विरुडे. साम्य बुद्धी न मोडे, तया परी. त्याची साम्य बुद्धी हलत नाही, रिगार्डलेस ऑफ फेवरेबल और अनफेवरेबल कंडिशन्स. हा ब्रह्मा ऐसेची स्तविजे, का नीच म्हणून निंदिजे. परी नेणे जळो विजो, राखाडी जैसी. ही राखाडी असते, राख असते, तिला आपण तुम्ही जाळा किंवा विजवा काही फरक नाही पडत, कारण ती राखच असते. राईट. इट डझंट हॅव एनीथिंग ना. अग्नी लागला किंवा नाही लागला तरी काय फरक पडत नाही. तसा ह्याला कोणी ब्रह्म म्हणून, अरे हा ग्रेट आहे, ह्याला खूप ज्ञान आहे, ब्रह्मस्वरूप झाला म्हणून ब्रह्म कोणी स्तवन केलं किंवा निंदा केली की हा नीच माणूस आहे, तरी त्याला काही फरक पडत नाही.
तैसी निंदा आणि स्थिती, नये कोणीची कोण्हेची व्यक्ती, नाही अंधारी अंधारे का वाती सूर्या घरी. जसं अंधार किंवा छोटासा दीप ह्याचा कसं सूर्यासमोर काही फरक नसतो, तसं त्याच्यासमोर स्तुती आणि निंदा काही फरक नाही. वन अँड द सेम फॉर द वन हू हॅज अंडरस्टूड हिज ट्रू नेचर. का सरदपासी आले अथवा वैरीवर पडे झाले, परी नेणे राती पाहाले तेज जेवी. कोण सहृद फ्रेंड आला किंवा वैरी आला तरी तो सारखाच वागतो, आतून सारखा असो. वागणं कदाचित ही माइट डू व्हॉट इज नीडेड फॉर दॅट व्यवहार, पण इंटरनली ही इज नॉट लाईक पर्टर्ब्ड. साही ऋतू येता आकाशे, लिपिजेची ना जैसे तेवी वैषम्य मानसे जाणी जेना. 6 ऋतू येतात जातात पण आकाशाला फरक पडत नाही, तसं ह्याला काही फरक नाही पडत. आणि केही एकुपाही आचारो तयाचा ठाई, तरी व्यापारासी नाही झाले दिसे. आणि एक अजून सांगतो, तो ना असं खूप व्यापारात दिसणार नाही तुम्हाला. सर्वारंभ उटकले प्रवृत्तीचे तेच मावळले, जळती गा कर्मफळे ते ते आगी. सर्वारंभ उटकले, आता हे कार्य सुरू करायचंय, ते सुरू करायचंय, ही डझंट डू दॅट. प्रवृत्तीचे ते थमाळले, जळती गा कर्मफळे ते तो आगी. सगळी कर्मफळच जळलेली आहेत त्या आगीत ज्ञानाच्या. दृष्टा दृष्टीचे निनावे, भावोची जीवी नुगवे, सेवी जे स्वभावे पेठे होये. सो त्याला जे जे समोर येईल ते ते तो ऍक्सेप्ट करत जातो, तो रिजेक्ट नाही करत. इट जस्ट टेक्स वॉट एव्हर कम्स. सी इट इज इम्पॉर्टंट टू नो. तुम्हाला आता वेगवेगळे फॉर एक्झाम्पल चिन्मय मिशन ज्यांनी सुरू केलं, स्वामी चिन्मयानंदा, ते खूप प्रचारक होते. गीता रोज सकाळ संध्याकाळी ते गीता शिकवायचे अँड ही वॉज ऑलवेज कार्यरत होते. खूप राजस होता त्यांच्या अंगामध्ये किंवा त्या, पण ते गुणातीत होते. म्हणायचा अर्थ असा नाही की त्यांनी काही सुरू नाही केलं, काय काय करायचं नाही, असं नाही. आता ज्ञानेश्वर महाराजांनी ही गीता लिहिली, मग काय हा त्यांनी कार्याचा आरंभ नाही केला? केला. म्हणून that doesn't mean those individuals don't do or start anything. This is in the context की काहीतरी आपल्याला फायदा होईल, आपल्याला फायदा होईल म्हणून ते काही सुरू नाही करत. That would be a better way to put it. आपलं नाव होईल, आपला गाजावाजा होईल, आपल्याला लोक पाया पडतील म्हणून हे सुरू करतो, असं नसतं त्यांच्या मनात. सुखे नाशिणे पाषाणू काजेणे माने, तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे. ते जसं सुखानी सुखनाशिने पाषाणू का जेणे माने. जसं जर दगड असतो ना, त्याला सुख आणि दुःख आणि काही फरक तसा नाही पडत, तसं असतात ते. That doesn't mean they are stone hearted. It's like their mind is that way. आता किती हाची विस्तारू, जाणे ऐसा आचारू, तया तोची साचारू गुणातीतू. आता मी त्याचा किती अजून विस्तार करू आणि किती सांगू आचाराविषयी, हाच आता मी एवढं डिस्कस, तोच गुणातीत आहे. गुणाते अतिक्रमणे घडे उपाये जेणे, तो आता ऐक म्हणे श्री कृष्णनाथू. गुणांच्या पलीकडे कसं जाता येईल, त्याचा उपाय काय ते आता मी सांगतो. कृष्णनाथ आता सांगणारे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तरी व्यभिचारा
व्यभिचार रहिते. आता काय तुम्ही सांगितलं त्यांनी सत्वरज तम गुणांचं विशेषपणा सांगितलं आणि गुणातीत आहे त्याला कसे सत्वरज तम अफेक्ट करत नाहीत त्याचे आपण चिन्ह ऐकली. नंतर त्याचा आचार कसा असतो, हाऊ ही डझंट गेट पर्टर्ब्ड, दुःख आणि सुखामध्ये कसा सम असतो, हे त्याचे आचार पाहिले. आता उपाय कसं आपण गुणातीत होऊ शकतो असं. ओके. तरी व्यभिचारा रहिते चित्ते भक्ती योगे माते सेवितो गुणाते जा कळू शके. व्यभिचार रहिते. व्यभिचार means व्यभिचार रहित. Loyalty. He is loyal to just one, or there is no two, three, only one. एकाग्रच्या अपोजिट वर्ड आहे व्यभिचार. व्यभिचार रहित. ही इज नॉट वन हू इज व्यभिचार रहित म्हणजे वन हू इज जस्ट अलाइन्ड अँड असोसिएटेड और फोकस्ड विथ वन. व्यभिचार रहिते भक्ती योगे माते. भक्ती योगात व्यभिचार रहित पाहिजे. अनन्य भक्ती. अनन्य भक्ती. अनन्य भक्ती नसेल तर ती व्यभिचार भक्ती होते. व्यभिचार रहित भक्ती पाहिजे. अनन्य भक्ती असेल. सेवितो गुणाते. ही सर्व्स दोज गुणा. अनन्य भक्तीने ही इज focused on that Paramatma and he serves the gunas. जा कळू शके. तो जिंकू शकतो या गुणांना. रिस्पेक्ट असतो गुणांना त्याचा खूप, त्याला गुणांचा. तरी कोण मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे आगवीच निरुती होवावी लागे. ही अव्यभिचारा भक्ती काय असते, अनन्य भक्ती काय असते ह्याच्याबद्दल मी थोडं सांगतो. तरी पार्था परी ऐसा मितव येथ ऐसा रत्नी किळावो जैसा रत्नची तो. जसं रत्नाची जे स्प्लेंडर असतं ते रत्नामध्येच असतं, तसंच ह्याचं सगळ्याचं कारण मीच आहे. मितव येथ ऐसा. ह्या जगात ह्या गुणांमध्ये एव्हरीवेअर आय एम ओनली द रिझन. म्हणजे रत्न खूप छान दिसतोय आणि त्याला त्याचं स्प्लेंडर कुठून येतं, रत्नाच्या आतूनच. तसं हे जे गुण आहेत त्याचे वेगवेगळे जे काही आहे, जे काही तुम्हाला स्प्लेंडर दिसतंय हे भक्तीत पण दॅट इज बिकॉज ऑफ मी ओनली असं. का द्रवपणी नीर अवकाशूची अंबर गोडितोची तेची साखर आन नाही. The liquidity of the water, it's its nature. Avakashu ambar, space is the nature of sky. Godi techi sakhar, and sweetness of sugar is the nature of sugar. म्हणजे ते काढलं तर त्यात काही उरणार नाही. गोडी काढली तर साखरच म्हणू शकत नाही त्याला आपण, आणि स्पेसच काढलं तर आपण त्याला आकाशच म्हणू शकत नाही. वन्नी तेची ज्वाळ, फ्लेम्स म्हणजेच वन्नी. दळाची नाव कमळ, रुखतेची डाळ फळाधिक. आग हिमजे आकर्षले, अगा हिमजे आकर्षले, तेची हिमवंत जेवी झाले, नाना दूध मुराले, तेची देही तेची दही. दूध दही पण ते दुधाचंच होतं. तैसे विश्व येणे नावे, तसंच विश्व नाव आहे. हे मीची पै आघवे, मीच आहे आघवे. घे चंद्रबिंब सोलावे, न लगे जेवी. जसं चंद्रबिंब आहे तसं. धृताचे थिजले पण, घीच जे फॉर्म आहे
न मोडिता घृतची जाण, का नाटिता कांकण सोनेची ते. आणि कांकण सोन्याची जी बांगडी आहे ती तोडायला नाही लागत त्याला सोनं बोलायला. किंवा जे घी आहे ते काय आपल्याला सेपरेट त्याचं डिकम्पोजिशन नाही करायला लागत टू अंडरस्टँड की इट इज फ्रॉम द मिल्क. इट इज मिल्क इन दॅट फॉर्म. देयर इज नो क्वेश्चन अबाउट इट. मीन्स वी डोंट हॅव टू प्रूव्ह. वी नो सोन्याचं ते तोडून मग कंकण पण काढल्यावर मग आपल्याला सोनं दिसेल. नो, इट इज सोनं. वी नो दॅट. There is a point he's making. न उकलिता पटू तंतूची असे स्पष्टू. जे कापड आहे ते त्याच्यात थ्रेड हे करण्यासाठी एक थ्रेड काढायची गरज नसते. आपल्याला माहिती आहे कापड आहे हे तंतूच आहेत. ते एक दोराच आहे. न विरविता घटू मृत्तिका जेवी. किंवा एक जे पॉट असतो तो तोडायला नाही लागत आपल्याला सांगायला की हे माती आहे. माहिती आहे मातीच आहे. म्हणून विश्व पण जावे. खूप छान सांगितलंय. मग माते घेयावे तैसा नवे आगवे सकटीच मी. सकटाची मी. म्हणून हे विश्व जे आहे ते वेगवेगळं काढून मग मला बघायचं की हो हा आहे का आत्मरूप. काही गरज नाहीये. ह्या विश्वाच्या सकटच आहे मी. तसं मडकं फोडायची गरज नाही ते जाणायला की ते ही माती होती. सोन्याची बांगडी तोडायची गरज नाहीये जाणायला की ते सोनं होतं. तसं हे विश्व काही वेगळेपण बघायला नको की मी कुठे आहे. हे विश्व म्हणजेच मी आहे. These things should really change our vision. This is not a hypothesis. This is not one of your, oh, let me see, read research papers. You can read all what you want. This is what if we start seeing the world in this way. It will change the way we feel. There won't be jealousy. There won't be anger. There won't be feeling that I get less. These feelings will go away. This is what he's trying to say. आणि हे वेगळं नाही, हे असं आहे. आपल्याला कॉग्नाइज करायचंय फक्त. आता आपण ते सोन्याची बांगडी मध्ये सोनं बघण्यासाठी काय आपल्याला त्रास घ्यावा लागतो का? त्याच्यासाठी काय जप-तप करायचे असतात का? आपल्याला मेटलर्जी काय आहे ह्याचं शिक्षण घ्यायला लागतं का 5 वर्ष? नाही. It is that simple. Because of our own identity and division, we suffer. That's what he's trying to say. This whole universe is there for us, and we are for universe. We are universe, actually. This is not just for reading. This is for experiencing. Next time you get a thought of division, think about this. Go deep. Ask your teacher. Ask your whoever teacher, any guru is, anyone. Ask them. There's no need to get frustrated because this is so important. जे आपले पास्ट कर्म आहेत, गुण आहेत, त्याच्याने होणारच जे व्हायचंय ते. पण आता आपल्याला दिलाय ना काळ. काय एवढे आपले गुरु जे आहेत, का एवढा त्रास करून लिहिलंय? काय टाइमपास म्हणून? का श्रावण मासात ते एकदा पारायण झालं म्हणून लोकांना सांगण्यासाठी? नाही ना? इट इज सो इम्पॉर्टंट. किती गुरु किती त्रास घेतात. ऐसेनी माते जाणीजे ते अव्यभिचारी भक्ती म्हणिजे.
येते भेदू काही देखिजे तरी व्यभिचारू तो. ऐसे ऐसे नी माते जाणते, जे मला असे जाणतात ते अविभिचारी भक्ती आहे. त्याला अविभिचारी भक्ती म्हणतात, अनन्य भक्ती. डझंट सी डिफरन्स इन विश्व अँड दॅट. आणि विश्वामध्ये माणसं पण आली हा, नंतर पक्षी, कुत्रे हे सगळ्यांशी प्रेम आणि शेजारच्याशी वैर. सिलेक्टिव्हली नाही करू शकत आपण फिलॉसॉफी. येथ भेदू काही देखिजे तरी व्यभिचारी तो. आणि जे भेद बघतात तो व्यभिचारू आहे, इज नॉट अनन्य. या कारणे भेदाते सांडुनी अभेदे चित्ते, आपणा सकट माते जाणावे गा. त्याप्रमाणे तो भेद सांडून जाणतो मला. पाहता सोनयाची टीका सोनयासी लागली देखा, तैसे आपण पे आणि का मानावे ना. सो ही सेइंग की जर सोन्याचा एक डाग असेल किंवा एक छोटी टिकली असेल, ती सोन्यावरच लावली तर ते सोनंच होतं. तसंच तो जे असतो तो माझ्यावर, बेसिकली देयर इज नो डिफरन्स. इट्स लाइक सोन्याची टिकली सोन्यावर लावली, देयर इज नो डिफरन्स, राईट? आपण असं म्हणतो अरे धन्य झाली सोन्याची टिकली तिथे लागली, असं काय नाही. रूप एकच आहे. तेजाची तैजाने निघाला परी तेजची असे लागला, तया रश्मी ऐसी भला भोदू हो आवा. पै परमाणु भूतळी हिमकणू हिमाचळी, मज माझी न्याहळी अहम तैसा. जसा स्नो पार्टिकल हिमालयावर, जसा परमाणु डस्ट पार्टिकल पृथ्वीवर, तसा हा अहम माझ्याकडे. असं ही जस्ट पार्ट ऑफ मी. हो का तरंगू लहानू परी सिंधूसी नाही भिन्नू, तैसा ईश्वरी मी आणू नो हेची गा. जशी एक लाट आहे, ती काय समुद्रासाठी अशी काय छोटी लाट आहे असं काय नसतं. इट्स लाट, इट इज पार्ट ऑफ समुद्र. तसा तो माझ्या बरोबर असतो. नो डिफरन्स. आपण म्हणतो अरे केवढी मोठी लाट आली, काय लकी आहे ती लाट. काय नाही, लाट आहे, स्टिल द समुद्र ओनली. ऐसे निबा समरसे दृष्टी जै उल्हासे, तै भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो. ऐसे निबा समरसे दृष्टी जै उल्हासे, ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो. अशी समरस दृष्टी असते त्याला, कोणाला? गुणातीताला. आणि ज्ञानाचे चांगावे येचे दृष्टी नावे, योगाचे ही आगवे सर्वस्व हे. ज्ञानाचं योगाचं सर्वस्व आहे काय? समदृष्टी. सिंधू आणि जळधरा माझी लागली अखंड धारा, तैसी वृत्ती वीरा प्रवर्ते ते. मी तो आहे, मीच आहे आत्मा, ही सतत ती वृत्ती असते त्याच्या मनात. इन हिज अंडरस्टँडिंग इट्स देअर, इट्स नॉट मेमरी. मी संतोष आहे काय, मला काय ते आठवण नाही ना करायला लागत, तसं मी परब्रह्म आहे. दॅट वृत्ती इज देअर. का कुहेसी आकाशा तोडी सदा नाही जैसा, तो परमरसू ऐसा एकवटे गा. प्रतिबिंबवनी बिंबरी प्रभेची जैसी उजरी, ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय. सिंग it is soham vritti, sah aham is always there. Sah aham, that vritti is always there. It is not kshanik. ऐसे निमग परस्परे ते सोहम वृत्तीने जै अवतरे, तैतिये ही सकट सरे आपैसया. जैसा सैंधवा चारवा सिंधू माझी पांडवा, विराले या विरवावा हे ही ठाके.
सैंधवाचा मिठाचा खडा जर टाकला समुद्रात तर ते पटकन विरघळून ते पूर्ण समुद्रच आहे असं बोलू शकतो. तसा तो विरघळून पूर्ण आत्मतत्व मीच आहे असं होतं. ना तरी जाळोनी तृण वन्ही विजे आपण तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञान उरे न उरे. सो डीप. ना तरी जाळोनी तृण जसे ग्रास वन्ही आगीनी जाळते आणि नंतर स्वतःच आग जळून जाते. तैसा भेदू नाशुनी जाण ज्ञान नुरे. तसा भेद नाशुनी तो ज्ञान पण ते जळून जातं. म्हणजे ते ज्ञान म्हणजे मी सेपरेट आहे आणि मी या ज्ञानाने एकत्र एक झालो असं पण ते राहत नाही. बिकॉज ज्ञान in a way is in still the paradigm of duality. मागे सांगितलं पण होतं ज्ञान and अज्ञान is in the paradigm of duality. This aspect of depth की एक ओवी वाटते ओवी. But it is so deep because once, for example, if you are meditating and you understand the depth of this, that the knowledge which that gives you that anubhuti, that itself gets dissolved. In other words, very common example is the lion in the dream state that wakes you up, and then when you wake up that lion also disappears. Because of lion you woke up, but that lion was also dream body. In that sense this knowledge is, this knowledge will give you, will wake you up in that realm. So this knowledge from that perspective is also still in the realm of duality. So, okay. ना तरी जाळुनी तृण वन्ही विजे आपण तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञान नुरे. माझे पैलपण जाये भक्त हे ऐलपण ठाये अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे. अनादि ऐक्य, from the beginning of the time we are one. आता गुणाते तो किरीटी जिने या नवती गोष्टी जे एकपणाही मिठी पडो सरली. किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्वगा सदृशा हे तो पावे जो ऐसा माते भजे. पुढती इही लिंगी भक्तु जो माझा जगी हे ब्रह्मता तया तया लागी पतिव्रता. जैसे गंगेचे निवोघे डळमिळीत जळे जे निघे सिंधुपद तया जोगे आन नाही. तैसा ज्ञानाची आदिठी जो माते सेवे किरीटी तो होय ब्रह्मतेची मुकुटी चूडारत्न. तर आता जे त्याचे गुणातले हे त्रिगुण असतात त्याच्या देहामध्ये त्याला तो जिंकतो. पण तो एकदा एक झाला की सगळंच एक असतं. हे गुण पण ते तोच आहे, मीच आहे. त्यामुळे इट इज अगेन ही सेइंग की एकदा ते डळमळीतपणा वगैरे तो सिंधूमध्ये गेल्यावर मग कदाचित त्या सिंधू म्हणजे ओशनच्या रूपाने तो वेगळ्या ह्याने मूव्ह करतो, ट्रान्सफॉर्म करतो. बट it doesn't remain separate. Its identity doesn't remain separate
to the gunas. Guna keeps working, but he remains one. Okay, that's all he has said. यया ब्रह्मत्वसीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थ गा. ही ब्रह्मत्व ही जी स्थिती आहे ह्याला सायुज्य व्यवस्था म्हणतात. सायुज्यामध्ये एक क्रममुक्तीमध्ये सायुज्य म्हणजे माझ्या जवळ अशी त्याची एक व्याख्या आहे. तर ही ब्रह्मस्थिती म्हणजे सायुज्यता किंवा त्याचं नाव चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, धर्मार्थ काम मोक्ष हे तेच आहे. ब्रह्मत्व स्थिती स्वतःला आणणं हीच मोक्षाची स्थिती आहे. परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान. माझे आराधन म्हणजे फक्त पूजा नाही. ऑल दिस प्रॅक्टिसेस ब्रह्मत्वी होय सोपान. इट इज अ साधन, सोपान, स्टेप टू दॅट. येतमीहन साधन गमेन हो. मी साधन आहे. तरी झणे झणे ऐसे तुझी चित्त पैसे पै ब्रह्म आननसे. मी वाचुनी, माझ्या वाचून ब्रह्म नाही आणि दुसरं. मीच सोपान आहे आणि मीच आराधना माझी सोपान आहे आणि मीच साध्य वस्तू आहे. अगा ब्रह्मया नावा अभिप्रावो मी पांडवा. मीची बोलीजे आधवा शब्दी आघवा शब्दी ही. ब्रह्म हे माझंच नाव आहे. नजर नेम ब्रह्म. एक मिनिट. पै मंडळ आणि चंद्रमा दोन्ही नवती सुवर्मा. तैसा मज आणि ब्रह्मा भेदू नाही. मी आणि ब्रह्म काही भेद नाही. अगा नित्य जे निष्कंप अनावृत्त धर्मरूप. सुख जे अमुप अद्वितीय नित्य निष्कंप अनावृत्त धर्मरूप सुख अद्वितीय त्याची नाव. विवेकू आपले काम सारुनी ठाकी जे धाम. निष्कर्माचे निस्सिंबहुन निस्सीम किंबहुना मी विवेक. आणि हे निष्कर्माचा जो निस्सीम जो अकर्ता आहे तो मीच. ऐसे से हो अवधारा तो अनन्याचा सोयरा. सांगतसे वीरा पार्थासी. येत धृतराष्ट्रू म्हणे संजया हे तू ते कोणे. पुसले ने वीण वायाणे का बोलसी. हे सगळं ऐकत होता. अनन्याचा सोयरा सांगतसे वीरा पार्थासी. अनन्य भक्तीची जी गोष्ट सांगत होता, ही जी सगळं वर्णन करत होता, हा पार्थाला सांगत होता. कोण? श्रीकृष्ण. तर धृतराष्ट्र हे जे संजय आता धृतराष्ट्राला सांगत होता हे सगळं. तर धृतराष्ट्र संजयला म्हणतो पुसलेने विण वायाने का बोलीसी. हे का सांगतोय? मी तुला विचारलं काय हे सगळं काय? धृतराष्ट्र बोलतो काय उगीच सांगतो मला तू. कृष्ण सांगतोय अनन्य भक्ती म्हणजे काय हे ते. कशाला सांगतोयस मला तू असं संजयाला सांगतो धृतराष्ट्र. माझी अवसरी ते फेडी विजयाची सांगे गुडी. येरू जीवे म्हणे सांडी गोठी या. माझ्या मुलांनी तिकडे विजयाची गुढी उभारली आहे का रे? ते सांग ना. हे काय अनन्य भक्ती आहे ते कशाला सांगतोयस तू मला? असं धृतराष्ट्र संजयाला सांगतो. संजय विस्मय मनासी. ही इज जस्ट इन शॉक. संजय आम्ही करुणी रसरसी म्हणे कैसे पा देवेसी द्वंद्वया. मी एवढा एन्जॉय करतोय संजय म्हणतोय मनात, आणि ह्याला काय वैर आहे देवाशी काय कळत नाही. तरी कृपाळी तो तुष्टो यया विवेकू. हा घोटो मोहाचा फिटो महारोगू. पण हा कृपाळू आहे. हा ब्रह्म जो कृष्ण आहे तो कृपाळू आहे. त्याच्या कृपेने कदाचित त्याला विवेक यायला पाहिजे, मोहाचा फिटायला पाहिजे महारोगाचा. संजयो ऐसे चिंतिता संवादुदो संभाळिता. हरिखाचा येतू चित्ता महापुरू. पण हे संजय जेव्हा ऐकत होता श्रीकृष्णाचं तर त्याच्या मनात महापूर येत होता हरिरसाचा. म्हणून आता येणे उत्साहाचे अवतरणे श्रीकृष्णाचे बोलणे सांगी जाईल. म्हणून आता उत्साहाने आपण खरंच
ऐकलं पाहिजे काय कृष्ण अजून सांगणार आहे. तया अक्षरा आतील भावो, पाववीन मी तुमचा ठावो, ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. आता हे अक्षरा आतील भाव जो आहे, तो मी तुमच्या समोर मांडीन. आता जे अजून सांगणार आहे ते. असं ऐका म्हणे ज्ञानदेवो निवृत्तीचा. आय एम ऑफ हिम. आय एम ऑफ निवृत्ती. निवृत्तीचा. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे गुणातीतो योगो नाम चतुर्दशोऽध्यायः. 27 श्लोक 415 होत्या. 14वा अध्याय महाराजांच्या कृपेने आज संपला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. Slowly open your eyes.